महाराष्ट्र आरसा न्यूज। सबस्क्राइब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज, कारण इथं बातम्या नाही वास्तव बोलतं। मुख्य संपादक सोमनाथ खिलारे। तळोजा MIDC परिसरातील देना बँकेजवळ असलेल्या फायलोकास्ट कंपनीला आज अचानक भीषण आग लागली आहे। आगीचे प्रमाण इतके मोठे होते की काही मिनिटातच संपूर्ण परिसरात धूर पसरले। मात्र सर्वात दिलासादायक बाब म्हणजे या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। कंपनीतील सर्व कर्मचारी सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेत। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यात। जवानांनी मोठ्या प्रयत्नांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी अथक मेहनत घेतली आहे। ज्वाला प्रचंड असल्यामुळे पाणी मारताना शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते। आग पूर्णपणे विझवण्यासाठी अग्निशमन दलाचा संघर्ष काही काळ सुरू राहिला। तळोजा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारीही संपूर्ण वेळ घटनास्थळी उपस्थित होते। नागरिकांची गर्दी होऊ नये आणि कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून आगीजवळील सर्व रस्ते बंद करण्यात आले। परिसरात जाण्यास कडक मनाई करण्यात आली आहे। पोलिसांनी वाहतूक व लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून अग्निशमन दलाला मदत केली आहे। या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला असता वेळेवर प्रतिसाद मिळाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असे स्पष्ट होते। महाराष्ट्र आरसा न्यूज साठी मुख्य संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट। नमस्कार, महाराष्ट्राच्या आरसा न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मी सोमनाथ खिलारे। पाहायला गेलं तर आपण बघताय तळोजा MIDC मध्ये देना बँकेच्या बाजूला माझी शेजारी बघा तळोजा पोलीस स्टेशन आहे। त्याच्या बाजूला फायलोकास्ट ही कंपनी आहे। त्या कंपनीला टोपण नाव नमस्कार, मी सोमनाथ खिलारे, महाराष्ट्राचा आरसा न्यूज। फायलोकास्ट या कंपनीला इथं भीषण आग लागली आहे, पण कुठलीही जीवितहानी आग करण्यात अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न चालू आहे आग विझवण्याकरिता। आणि पाहायला गेलं तर देना बँकेच्या जवळ आणि तळोजा पोलीस स्टेशनच्या जवळ आगमध्ये थर्माकोल वगैरे बनवले जातात आणि अचानक आग लागल्याचे कारण अग्निशमन दलाचे जे सर्व जवान आहेत ते आतमध्ये गेलेले आहेत आणि त्यांना कुठेतरी नाकामध्ये त्या